नारळाच्या शेंड्याचे तज्ज्ञ आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे फायदे सांगत असतात. आता जुन्या पिढीला याचे ज्ञान होते, ते वापरायचा अनुभव होता, पण त्या ज्ञानाकडे जुने म्हणून दुर्लक्ष केले जात असते. आपण स्वयंपाकासाठी, पूजेसाठी नारळाचा वापर आपण वरचेवर करण्यात असतो. सणावाराला नारळाचे लाडू, बर्फी, भात असे विविध गोड पदार्थ तयार केले जात असतात. नारळाचं पाणी आणि नारळाचा गर आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. त्यामुळे नारळाच्या शेंडा, नारळाचे कवटी टाकून दिले जाते. पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नारळाच्या शेंड्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. पूर्वी या शेंड्या भांडे घासण्यासाठी वापरल्या जात असत. आजही ग्रामीण भागात त्याचा तसा उपयोग होतो. शिवाय खत तयार करण्यासाठी झाडं लावताना नारळाच्या शेंड्यांचा वापर करतात. हे आपल्या परिचयाचे आहे. पण नारळाच्या शेंड्यांचा उपयोग आरोग्याचा होतो, त्यामुळे या फेकून न देता आरोग्यासाठी कसा वापरायचा ते समजून घ्यायला हवे. शरीराला कुठेही सूज आली की आपण ती दूर करण्यासाठी तिथे खोबऱ्याचे तेल वापरतो. पण नारळाच्या शेंड्यांचा उपयोग सूज उतरवण्यासाठी होतो. सूज उतरवण्यासाठी नारळाच्या शेंड्यांची पावडर करून त्यात हळद घालावी. थोडं पाणी घालून त्याचा लेप तयार करावा. हा लेप सूज आलेल्या जागी लावावा. या लेपामुळे सूज कमी होण्यास मदत होईल. एखाद्या झाडाच्या पानांच्या साहाय्याने सूज असलेल्या जागी लेप लावून ती जागा कपड्याने पट्टीने बांधली तर सूज लवकर उतरते. दात पिवळे असण्याच्या समस्येमध्ये नारळाच्या शेंड्यांचा उपयोग प्रभावी ठरत असतो. या शेंड्या दंतमंजन सारखा वापरल्या जातात. त्यासाठी नारळाच्या शेंड्या भाजून घ्याव्यात. भाजलेल्या शेंड्या मिक्सरमधून वाटून त्याची पावडर करून घ्यावी. या पावडरमध्ये थोडा बेकिंग सोडा घालावा आणि या मिश्रणाने दात घासावेत. यामुळे दात स्वच्छ होतात. शिवाय दातांचा पिवळेपणा निघून जाईल. ही पावडर दातांना रगडून न लावता हलक्या हाताने ब्रश करत लावावी. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल डाय मोठ्या प्रमाणात वापरले जात असते. या डायचे तोटे माहीत असूनही केवळ केसांच्या मोहापायी रसायनयुक्त डाय वापरले जात. पण नारळाच्या शेंड्यापासून हेअर डाय तयार करण्यासाठी नारळाच्या शेंड्या कढईत गरम करून घ्याव्यात. शेंड्या चांगल्या भाजल्या गेल्या की त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करावी. या पावडरमध्ये थोडा नारळाचं तेल लावून ते चांगले एकजीव करावं. हे मिश्रण